नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पालकाचं पिठलं किंवा झुणका कसं बनवायचं ते बघणार आहोत। खूप छान झुणका बनतो हा। पिठलं नाही म्हणू शकत आपण याला, झुणकाच बनविलेला आहे। खूपच छान आणि एकदम स्वादिष्ट असा कसा बनवायचा ते बघूया आणि खूप रुचकर बनतो। चला तर मी कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यात 1 चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि 1 चमचा मी जिरं घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी त्यातच होती। 2 कांदे मी छान बारीक चिरून घेतलेले आहे आणि ते पाण्यातनं धुवून घेतलेले आहे। आता ते टाकायचे आणि छान परतवून घ्यायचं आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। कांदे थोडे जास्तच टाकायचं, म्हणजे हा झुणका खूप छान तयार होतो। पालकाचा झुणका बनविलेला आहे, या पद्धतीने बनवाल खूप छान तयार होतो। आता मी हे मिरची, लसूण आणि आलं आणि थोडंसं जिरं असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि ते आता मसाला आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि व्यवस्थित शिजला पाहिजे हा मसाला, म्हणजे हा झुणका खूप छान तयार होतो। आता मी हे परतवून छान 2-3 मिनिटं शिजवून घेत आहे। या पद्धतीने शिजवून घ्यायचा। त्यानंतर आता मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि 1 चम्मच तिखट टाकलेला आहे, अर्धा चम्मच जिरे पावडर टाकलेला आहे आणि हा थोडासा मी गरम मसाला टाकलेला आहे, थोडाच टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं। आपण लक्षात ठेवायचं आहे की आपण मिरच्या पण टाकलेल्या आहे वाटून यामध्ये, तर तिखटाचं प्रमाण आपल्या म्हणजे चवीनुसार किंवा आवडीनुसार टाकायचं आहे आणि हे छान परतवून घ्यायचं आहे। मी इथे 3 टमाटर चिरून घेतलेले आहे, ते टाकलेले आहे। टमाटर थोडे जास्तच टाकायचे, म्हणजे हा झुणका खूप छान तयार होतो आणि हे छान परतवून घ्यायचं। याला हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे आणि मी आता हे 2-3 मिनिटं झाकून शिजवलेलं आहे, म्हणजे बघा छान मऊसूद असं शिजलेलं आहे। याच पद्धतीने शिजवायचं आहे, बघा व्यवस्थित शिजलेलं आहे। असं मऊसूद शिजलं तर खूप छान हे तयार होतं झुणका हा। आता मी हे पालक अर्धा किलो होती थोडीशी, तर मी ही छान धुवून घेतली आणि चिरून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला या मिश्रणामध्ये शिजवून घ्यायची। ही लक्षात ठेवायचं की ही छान शिजली पाहिजे, मग याला पाणी सुटतं थोडं। व्यवस्थित शिजवून घ्यायची, परतवून घ्यायची। टमाटर आणि पालक हे टाकलेले आहे। आता हे 2-3 मिनिटापर्यंत आपल्याला याला झाकून शिजवायचं आहे। मस्त शिजून येतं आणि ही सगळ्यांनाच आवडतं अशी पालकाचा झुणका बनवला तर। आता हे मिश्रण बघा छान शिजलेलं आहे। आता या वेळेलाच आपल्याला यात मी 4 चमचे पोहे खायच्या चमच्याने बेसन घेतलेलं आहे। बेसन आपण थोडं थोडं असं टाकायचं आणि छान परतवून घ्यायचं आहे। या पद्धतीने परतवायचं आहे व्यवस्थित। आता मी पूर्ण टाकून घेते आणि शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे जे पालकाला आणि टमाटरला पाणी सुटलेलं होतं त्यामध्येच हे बेसन शिजून येतं बघा। आणि छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं व्यवस्थित आणि खायला इतकं स्वादिष्ट बनतं तुम्ही एकदा तरी या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंट्स करून कळवाल मग। आता मी हे 2 मिनिटं झाकून असं वाफ काढून घेते, त्यानंतरच आपण बघूया। बघा मी अधूनमधून थोडं त्याला परतवून घेतलेलं आहे। बघा किती छान आपला झुणका तयार झालेला आहे, खूपच छान आणि खायला एकदम स्वादिष्ट असा। तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तरी। कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? एकदा तरी नक्की ट्राय करून बघा।
पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.